आज आपण डिसीजेस ऑफ ॲपल बघणार आहे. पाठीमागच्या वेळेस तुम्ही डिसीजेस ऑफ लिनसीड आणि डिसीजेस ऑफ पी शेवटच्या म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये आपण ते बघितले होते. तर आता या आठवड्यामध्ये सुरुवातीला आपण डिसीजेस ऑफ ॲपल बघणार आहे. आता याच्यामध्ये बघा महत्त्वाचे डिसीज आहेत स्कॅब, पावडरी मिल्ड्यू, फायर ब्लाइट ऑफ ॲपल आणि क्राऊन गॉल. तर आता हा पावडरी मिल्ड्यू तो आहे तो नव्याने ॲड केलेला डिसीज आहे. स्कॅब, फायर ब्लाइट आणि क्राऊन गॉल हे जुनेच डिसीज आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचे डिसीज आहेत ॲपलचे. तर सुरुवातीला आपण स्कॅब बघूया. आता हा ॲपल स्कॅब जो आहे तो ॲपल स्कॅबचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो वेंचुरिया इनएक्विलिन्स. तर हा जो डिसीज आहे फर्स्ट टाइम स्वीडनमधून 1819 मध्ये रिपोर्ट केला गेला. तर आपल्या काश्मीर व्हॅलीमध्ये 1935 साली अंबारी व्हरायटीवरती हा फर्स्ट टाइम आपल्याकडे रिपोर्ट केला गेला. तर आता याचे ॲक्च्युअल जर सिम्पटम्स आपण बघायला गेलो तर नावातच आहे स्कॅब. स्कॅब इन्फेक्शन युजली नोटीस ऑन लीव्स अँड फ्रुट्स. Affected leaves become twisted or puckered and have black circular spots on the upper surface. लक्षात येते वरच्या बाजूला तुम्हाला हे काळे काळे ठिपके पडलेले दिसतात. पान जे आहे असं आकसल्यासारखं दिसतंय तुम्हाला इथं आणि त्याच्यावरती हे गोल गोल तुम्हाला हे ब्लॅक कलरचे वरच्या बाजूला हे स्पॉट सगळे दिसतात त्याच्यावरती. ऑन द अंडर सरफेस ऑफ लीव्स द स्पॉट्स आर वेल्वेटी अँड मे कोइल्स टू कव्हर द होल लीफ सरफेस. म्हणजे पानाची जी खालची बाजू आहे त्या खालच्या बाजूला ते काय होते पाठीमागून पूर्णपणे एकत्रित येण्याचा प्रयत्न करतात. सिव्हिअरली अफेक्टेड लीव्स मे टर्न येलो अँड ड्रॉप. ठीक आहे, ज्यावेळेस जास्त इन्फेक्शन होते त्यावेळेस तुमचं ते पूर्ण पान जे आहे ते पिवळं होते आणि गळून पडते. स्कॅब कॅन ऑल्सो इन्फेक्ट फ्लावर स्टेम अँड कॉज फ्लावर टू ड्रॉप. म्हणजे ज्यावेळेस तुमचं हे इन्फेक्शन जे आहे ते फ्लावर्सवरती होते त्यावेळेस ते फ्लावर्सवरती इन्फेक्शन झाल्यानंतर ते तुमचे फ्लावर्स म्हणजे जी फुलं जी आहेत ती गळून पडत असतात. आता स्कॅबी स्पॉट्स ऑन फ्रूट्स बिगेन्स ॲश्युटी ग्रे ब्लॅक लिजन्स अँड मे हॅव अ व्हाईट ऑर रेड हॅलो. तुम्हाला इथं व्हाईट कलर दिसतोय किंवा रेड कलरचा हॅलो. आता इथं इथं बघू शकताय तुम्ही हे साईडने जरा दिसते. आता हा ऍक्च्युअल कलर घेण्या हा कलरच दिसतोय पण इथं असे रेडिश कलर किंवा येलोइश तुम्हाला हे जे दिसतंय येलो हॅलो आपण म्हणतो तो हा अशा पद्धतीने असतो. द लिजन्स लेटर बिकम सनकेन अँड टॅन अँड मे हॅव स्पोर्स अराउंड देअर मार्जिन्स. ठीक आहे, तुम्हाला इथं याचं स्पोर फॉर्मेशन जे आहे ते इथं होताना दिसतं. इन्फेक्टेड फ्रुट्स बिकम डिस्टॉर्टेड अँड मे क्रॅक अलाविंग एंट्री टू सेकंडरी ऑर्गॅनिझम. म्हणजे इथून तुमचं क्रॅक गेल्यामुळे दुसरा ऑर्गॅनिझम सुद्धा आतमध्ये एंटर होऊ शकतो. सिव्हिअरली अफेक्टेड यंग फ्रुट्स मे ड्रॉप. म्हणजे जिथं जास्त इन्फेक्शन झालेलं आहे ते फळं गळून पडतात. आता याचं जर आपण सर्वायवल आणि स्प्रेड बघायला गेलो तर त्याचे आस्कोपोर्स फॉर्म फ्रॉम सुडोथेसिया हे जे आहे त्याचा प्रायमरी इनॉक्युलम असतोय आणि विंड बॉर्न कोनिडिया ते जो आहे ते सेकंडरी त्याचा स्प्रेड होण्याचा सोर्स आहे. आता आपल्याला हा जर स्कॅब जर मॅनेज करायचा असेल किंवा त्याच्यासाठी आपल्याला जर काही कंट्रोल मेजर्स फॉलो करायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला जे ऑर्चर्ड असेल ते क्लीन कल्टिवेशन केलं पाहिजे. त्याचमध्ये परत आपल्याला असं करता येईल की वेगवेगळ्या रेजिस्टन्स व्हरायटी आहेत जशा रेड फ्री, इमिरा, आंबा ट्रेकिंग, अम्ब्रोर रॉयल, अम्ब्रिज आणि अम्ब्रिड हे वेगवेगळ्या त्याच्या व्हरायटी दिलेल्या आहेत. त्या व्हरायटी जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला हा डिसीज जो आहे तो कंट्रोल करता येऊ शकतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 0.2% कॅप्टन असेल किंवा डोडाईन 0.25% असेल तर ते थोड्या थोड्या दिवसाच्या इंटरवलमध्ये किंवा काय म्हणतो आपण पेटल फॉर्मेशनच्या वेळेस जर आपण तिथं स्प्रे घेतलं तर ते आपण टाळू शकतो. त्याचबरोबर सिंगल ॲप्लिकेशन ऑफ डायफल्टॉन 0.3% ॲट ग्रीन बर्ड स्टेज फॉलोड बाय कॅप्टन 0.2% ॲट पेटल फॉल. म्हणजे अगोदर कॅप्टन आणि त्यानंतर डायफल्टॉनचा जर स्प्रे घेतला तर आपण हे थांबवू शकतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा डिसीज पावडरी मिल्ड्यू. आता याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो पॉडोस्फेरा ल्युकोट्रिका. तर ते बियन झालेलं आहे ते कॉझल ऑर्गॅनिझम सीओ पाहिजे. तिथं सिम्पटम्स बघा appear soon after the bud development into new leaves and shoots. म्हणजे ज्यावेळेस बर्ड फॉर्मेशन होते किंवा नवीन पालवी ज्यावेळेस फुटत असते त्या स्टेजमध्ये त्याचं इन्फेक्शन होत असते. स्मॉल पॅचेस ऑफ व्हाईट ऑर ग्रे पावडरी मासेस ऑन अंडर सरफेस ऑफ लीव्स. म्हणजे त्या पानाच्या खालच्या बाजूला त्याचं इन्फेक्शन दिसतं. लीव्स ग्रो लॉंगर अँड नॅरोवर दॅन नॉर्मल लीव्स अँड द मार्जिन इज कर्ल्ड. म्हणजे रेग्युलर साईज मध्ये ती पानं वाढत नाहीत. त्याचबरोबर काय होते त्याची मार्जिन जे आहेत कडा जे आहेत त्या
कर्व मध्ये असतात. Wings covered with powdery masses. Affected fruits remain small and deformed and tend to develop rubbed surface. आता इथं आपण इथं खाली बघू शकतो सिम्पटम मध्ये तुम्हाला सांगितलं की हे अगदी ज्यावेळेस तुमचं नवीन पालवी येते त्या स्टेजमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने हे पानावरती खालच्या बाजूला तुम्ही इन्फेक्शन बघू शकता. अशा पद्धतीने हे फांदीवरती आणि फूटवरती अशा पद्धतीने ज्यावेळेस पावडर मिल्ड्यूचा अटॅक होतोय त्यावेळेस हे सगळे तुम्हाला अशा पद्धतीचे सिम्पटम जे आहेत ते तिथं दिसून येतात. आता याच्यामध्ये जर आपण मोड ऑफ स्प्रेड आणि सर्वायवल जर बघायला गेलो तर प्रायमरी इनॉक्युलम जो आहे तो रेग्युलर आपण बघतो तोच मायसिलियम इन डिसीज व्हेजिटेटिव्ह बर्ड्स अँड फ्रुट्स, बरोबर. त्याचबरोबर विंडबॉर्न कोनिडे जे आहेत ते सेकंडरी इनॉक्युलमचं काम करत असतात. आपल्याला जर हा पावडरी मिल्ड्यू जो आहे तो मॅनेज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला परत तुमचं जे क्लीन कल्टिवेशन असेल किंवा सॅनिटेशन ऑफ ऑर्चर्ड असेल ते करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्री ब्लूम स्प्रे ऑफ लाईम सल्फरचा स्प्रे जर आपण 1:60 घेतला तर आपल्याला हे थांबवता येऊ शकतो. त्याचबरोबर जे डायनोकॅप 0.05% असेल किंवा आपलं वेटेबल सर्कल जे आपण पावडर मिल्ड्यूसाठी रेग्युलर यूज करतो ते यूज केलं तरी आपण तो डिसीज मॅनेज करू शकतो. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये रेजिस्टन्स व्हरायटी आहेत. महाराजाचान, गोल्डन चायनीज, यंत्रा आलतास का, आता हे आपल्याकडच्या व्हरायटी नाहीत, त्या सगळ्या बाहेरच्या व्हरायटीज आहेत. तर ह्या वेगवेगळ्या रेजिस्टन्स व्हरायटी जर आपल्या फॉलो केल्या तर आपल्याला तिथं डिसीज कंट्रोल करता येऊ शकतो. त्यानंतर याच्यामधला पुढचा डिसीज आहे तो म्हणजे फायर ब्लाइट ऑफ ॲपल. कॉझल ऑर्गॅनिझम आहे त्याचा इरविनिया अमायलोरा. आता याच्यामध्ये जर आपण सिम्पटम्स बघितले तर बघा, ऑल अबाव ग्राउंड टिश्यूज इन्क्लुडिंग ब्लॉसम्स, फ्रूट्स, शूट्स, ब्रांचेस अँड इन रूट स्टॉक नियर द ग्राफ युनियन ऑन द लोअर ट्रंक आर अफेक्टेड. म्हणजे कुठला पार्ट जमिनीच्या वरचा इन्फेक्शन होत नाही असं नाही या डिसीजमध्ये. ब्लॉसम क्लस्टर्स अँड यंग शूट्स. Blossom symptoms are first observed 1 to 2 weeks after petal fall. The floral receptacle, ovary, uh, peduncles become water soaked and dull, grayish green appearance. Later, these tissues shrivel and turn brown to black. ज्यावेळेस ब्लॉसम स्टेजमध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने इन्फेक्शन दिसते. त्यानंतर शूट सिम्पटम्स म्हणजे शूट्सवरचे आपण बघितलं तर टिप्स ऑफ शूट्स मे विल्ड रॅपिडली टू फॉर्म शेफर्ड क्रूप. त्याचबरोबर लीव्ज ऑन डिसीज शूट्स ऑफन शो ब्लॅकनिंग अलॉंग द मिडरिप अँड वेन्स बिफोर बिकमिंग फुल्ली नेक्रोटिक. त्याचबरोबर न्यूमरस डिसीज शूट्स गिव्ह अ ट्री बर्न अँड ब्लायटन ॲपियरन्स. आता इथं जर बघितलं तर आपण जे रेग्युलर ब्लाईटचे सिम्पटम असतात त्या ब्लाईटचे सिम्पटम सारखेच हे सगळे आपण ब्लॉसमवरती असतील किंवा शूट्सवरती असतील किंवा लीव्सवरती असतील, परंतु ते नावातच त्याच्या फायर ब्लाईट आहे. म्हणजे तुम्हाला ते एकदम जळल्यासारखं ते ॲपियरन्स दिसतो. ते आपण फोटोमध्ये इथं बघू. आता हे बघा काय दिसतंय तुम्हाला, ज्यावेळेस सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुम्हाला हे सिम्पटम्स कसे असतात असं असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे फायर ब्लाईट म्हणजे ब्लाईटमध्ये आपलं असते आपण तुम्हाला तिथं सर्क्युलर पॅचेस दिसतील परंतु पूर्ण हे जळल्यासारखं दिसते. हे बघा, तर अशा पद्धतीने हे सिम्पटम जे आहेत. त्याचबरोबर पानं जे आहेत ते म्हटलं पूर्ण नेक्रोसिस जे होते म्हटलं आपण लीव्हजवरती, तर अशा पद्धतीने हे पानावरती नेक्रोसिस याचं होत असते. Bark on younger branches become darkened and water soaked at advanced stage. Cracks will develop in bark and the surface will be sunken slightly. Wood under the bark will show strict discoloration. Similar symptoms can be observed in infected apple rootstock. म्हणजे हे rootstock पर्यंत मगाशी बघितलं जातं. Infected small immature fruits become water soaked, then turn brown, shrivel, turn black and cling to the tree for several months after infection. तसंच ते झाडावरती लटकून राहिलेले असते. Droplets of the milky colored sticky ooze may appear on infected parts which usually turn ब्राऊन टू एक्सपोजर टू एअर. सुरुवातीला जे मिल्की दिसतात ते हवेच्या संपर्कामध्ये आल्यामुळं आपल्याला ब्राऊन कलर झालेले दिसतात. आता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय येत आहे. हा जो फायर ब्लाइट आहे हा इरविनिया अमायलोरामुळे कॉज होत असतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं काय लक्षात ठेवायचं आहे तर हा बॅक्टेरियल डिसीज आहे, हा फंगल डिसीज नाही आहे. तुमचं कन्फ्युजन होतं इथं. आता याचं जर स्प्रेड आणि सर्वायवल जे आहे त्याच्यामध्ये बघा, the vector overwinter at the margins of the cankers and possibly in birds and apparently healthy woody tissues. त्याची एंट्री जी आहे ते तुम्हाला ह्या पद्धतीने होताना दिसते. तर
त्यानंतर इन्सेक्ट सच एज बीज, फ्लायज अँड ants स्प्रेड द बॅक्टेरिया टू द फ्लावर्स. म्हणजे काय होते, जिथं आता ऊस फॉर्मेशन झालेलं असते तिथं जर तुमच्या बीज असतील किंवा मासे असतील, मुंगे असतील, तर ते तिथून एकदा गेल्यानंतर तुमच्या फ्लावर्सकडे जर ते अट्रॅक्ट झालं तर त्यावेळेस ते इन्फेक्शन जे आहे ते तिकडं पोहोचवलं जाते. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करायचं आहे बघा. ड्युरिंग विंटर prune out and burn blighted twigs, branches and cankers and even whole tree at about 30 centimeter below the point of visible infection. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला साधारणतः 1 फूट जे आहे इन्फेक्शन जे असेल त्याच्या पाठीमागूनच ते तुम्हाला जिथं काही इन्फेक्शन असेल ते आपल्याला तिथं प्रूनिंग करायचं आहे. त्याचबरोबर डिसइन्फेक्ट द टूल आफ्टर इच कट विथ 10% सोडियम हायपोक्लोराइड. आता हे अतिशय महत्वाचं असते. का महत्वाचं असते तर आपण ज्यावेळेस जे काही टूल्स यूज करतो ते यूज करत असताना प्रॉपर प्रिकॉशन न घेतल्यामुळे बऱ्याच गोष्टी घडत असतात. जसं तुम्हाला पाठीमागं मी सांगितलं होतं ग्रासी शूट ऑफ शुगर केन मध्ये काय होतं, तर ग्रासी शूट ऑफ शुगर केन मध्ये आपण तेच ते काय म्हणतो आपण कोयता असेल किंवा वेळा असेल, खुरपा असेल, जे आपण शुगर केन कटिंगसाठी यूज करतोय ते टूल असेल, तर ते जिथं ग्रासी शूटचं इन्फेक्शन आहे तिथं यूज केलं आणि त्यानंतर परत जर दुसरीकडे यूज केलं तर काय होतं तिथं तुम्हाला ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती इन्फेक्शन पोहोचवण्याचं काम करते, ते सिद्ध होते. त्यामुळे काय करायचं, इन्फेक्टेड जर आपण ज्यावेळेस आता इथे इन्फेक्टेडच काढणार आहे तर त्यावेळेस 10% सोडियम हायपोक्लोराइडच्या सोल्युशन मध्ये आपल्याला ते टूल्स जे आहेत ते डीप करून प्रत्येक वेळी ते यूज करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता हे आंट्स असतील किंवा बीज असतील तर याच्यासाठी आपल्याला काहीतरी इन्सेक्टिसाइडची फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपण इतर रेजिस्टन्स व्हरायटीज यूज केल्या तर चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटत असतात. त्यानंतर डॉर्मंट स्प्रेज विथ कॉपर सल्फेट और बोर्डेक्स मिक्सचर. However, बोर्डेक्स मिक्सचर और स्ट्रेप्टोमायसिन इज द ओनली इफेक्टिव्ह ब्लॉसम स्प्रे. आता इथं आपण काय बघतोय, बॅक्टेरियल डिसीज असेल तर स्ट्रेप्टोमायसिन बऱ्यापैकी सगळीकडेच आपल्याला इफेक्टिव्ह दिसतंय. त्याचबरोबर जर आपण बोर्डेक्स मिक्सचर घेतलं, बोर्डेक्स मिक्सचर मध्ये कॉपर सल्फेट असते किंवा आपण प्लेन कॉपर सल्फेट जर घेतलं तर प्लेन कॉपर सल्फेट सुद्धा तिथं चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट देते. त्यानंतर इथं शेवटचा डिसीज याच्यामध्ये जो आहे तो क्राउन गॉल. तर हा क्राउन गॉल जो आहे त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो ॲग्रोबॅक्टेरियम टुमेव्हॅसियन्स. आता याच्यामध्ये जर आपण त्याचे सिम्पटम्स बघायला गेलो बघा, स्मॉल आउटग्रोथ ऑन स्टेम अँड रूट्स नियर सॉइल लाईन. तर जमिनीच्या वरती म्हणजे जस्ट मुळाच्या वरती त्याचं इन्फेक्शन असते. गॉल्स आर स्पेरिकल, व्हाईट ऑर फ्लेश कलर्ड. Galls become hard and corky on woody stem, knobby and तर तुम्हाला ते असं हार्ड झालेलं दिसेल. आपण थोडं पिक्चर मध्ये बघूया. अफेक्टेड प्लांट स्टंटेड विथ क्लोरोटिक लीव्ज, म्हणजे पूर्णपणे तुमचं प्लांट जे आहे त्याची वाढ इथं होत नाही आणि त्याच्यावरती तुम्हाला लीव्ज जे आहे त्याच्यामध्ये क्लोरोसिस झाल्यासारखं दिसतं. आता याच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याला काय करता येईल, रेग्युलेटरी मेजर्स, क्रॉप रोटेशन विथ मेज ऑर अदर ग्रेन क्रॉप्स. त्याचबरोबर अवॉइड इंजुरीज टू रूट्स ऑर लोअर स्टेम पार्ट्स. पेनिसिलिन किंवा व्हॅनकोमायसिन जे आहे ते आपण पार्शली ते यूज करू शकतो कंट्रोल करण्यासाठी. त्याचबरोबर ॲग्रोबॅक्टेरियम रेडिओबॅक्टर हा एक जो स्टेन आहे त्याच्यामुळे गॉल फॉर्मेशन होत नाही, तर ते आपण जर अप्लाय केलं तर आपल्याला हा क्राउन गॉल जो आहे तो कंट्रोल करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे क्राउन गॉलचं इन्फेक्शन असते जमिनीच्या वरच्या बाजूला. ठीक आहे, तर हे डिसीजेस ऑफ ॲपल आहेत. आपण हे आजच्या लेक्चरला एवढंच बघणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये जर काय शंका असेल तर विचारा. आता मॅन्युअल जे आहे तुमचं ते मॅन्युअल आतापर्यंत मला वाटते तुम्ही काही लिहिलेलं मला काही दिसलं नाही, तर ते मॅन्युअल तुम्ही लिहिताय का नाही ते बघा जरा. ती भेटत आहे अशा म्हणते भेटत आहे आणच खायला ते. अरे वा, नो लाऊडस्पीकर तुमचा बघा काय कसा होतोय मध्ये.
हम्म. तर तुम्हाला काय शंका असेल तर जरा विचारा. मॅन्युअल लिहायला सुरुवात केली आहे का तुम्ही? मॅन्युअल लिहायला सुरुवात केली आहे का बाळा तुम्ही? जर नसेल केली तर करा. सगळंच्या सगळं पूर्ण मॅन्युअल लिहिलेलं असणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला प्रॅक्टिकलला प्रॅक्टिकलचे तुमचे मार्क्स असतील त्यावेळेस ते कन्सिडर केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ते मॅन्युअल लिहिणं गरजेचं आहे. कंपल्सरी लिहायचं आहे सगळ्यांनी. आणि ते ज्यावेळेस म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला डेडलाईनच देतो की आजची 3 तारीख आहे, 10 दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण मॅन्युअल लिहून तुम्ही सबमिट करायचं आहे. अजून जास्त दिवस लागतील? पूर्ण मॅन्युअल लिहायचं आहे. पूर्ण मॅन्युअल लिहून त्याची PDF तयार करून आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तुम्ही ती शेअर करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला प्रॅक्टिकलच्या दृष्टीने जर तयारी करायची असेल तर तुम्हाला जे सगळे डिसीजेस आहेत त्या डिसीजवरती तुम्ही आत्ता नोट्स तयार करून घ्या. नोट्स कशा तयार करणार तुम्ही? त्याच्यामध्ये तुम्हाला काय डिसीज असतील तर त्याच्यासाठी आयडेंटिफाय असेल, त्यानंतर त्याचे कॉजल ऑर्गॅनिझम्स विचारले जातील. तर तुम्ही ते कॉजल ऑर्गॅनिझम, त्याचबरोबर ज्या व्हायरल डिसीज असेल तर त्याचा इन्सेक्ट वेक्टर काय आहे ते बघणं तिथं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्यासाठी प्रॉपर कंट्रोल मेजर्स कुठले फॉलो केले जातात, प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम काय आहे, सेकंडरी सोर्स ऑफ इनॉक्युलम काय आहे. तर हे जे बारकावे जे असतील तुम्हाला ते जे काय त्याच्यावरती तुम्हाला मेजर जे असेल त्या गोष्टी तिथे विचारल्या जाणार आहेत. तर तुम्ही त्या पद्धतीने तुमची तयारी असणं गरजेचं आहे. वेळेवरती तिथं अवघड होऊन जातं आणि यावेळेस गेल्या वर्षीसारखं मी काय तुम्हाला अगोदर सांगणार नाही की हे विचारलं जाईल ते विचारलं जाईल. यावेळेस तुम्हाला डायरेक्ट हे असेल फक्त ईच अँड एव्हरी क्रॉप जे आहे त्याच्यावरती तुम्ही जेवढे काय तुम्हाला आता मी PPT वरती दाखवले आहेत ते फोटो तुम्ही बघून घ्यायचे आहेत आणि त्यानुसार तुम्ही ती तयारी करायची आहे. परत म्हणून आम्हाला माहीत नव्हतं, सांगितलं नाही, तर त्याचं फॉर्मॅट पण त्या पद्धतीनेच असणार आहे. त्या पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणता येईल, तुम्हाला जे स्पॉटिंग जे असेल, स्पॉटिंग जे असणार आहे तुमचं ते साधारणतः 26 ते 30 मार्कासाठी असेल. एक स्पॉट जो असेल तो 2 मार्कासाठी असेल किंवा एक 1 मार्कासाठीच असेल. त्याला 0.5 व्हॅल्यू असेल. म्हणजे एका मार्कासाठी तुम्हाला तिथे 2 क्वेश्चन असतील. मग आयडेंटिफाय असेल किंवा कॉजल ऑर्गॅनिझम असेल किंवा कॉजल ऑर्गॅनिझम प्रायमरी इनॉक्युलम किंवा त्याच्यासाठी कंट्रोल मेजर्स काय फॉलो केले जातात. अशा पद्धतीने तुम्हाला ते साधारणतः 30 मार्काला जर स्पॉटिंग असतील तर 30 स्पॉट असतील. तर आता साधारणतः आपली जवळजवळ 27-28 क्रॉपवरचे मेजर डिसीजेस आहेतच आपल्याकडे, त्यामुळे त्याच्यावरती काय तेवढा प्रश्न येणार नाही. तर त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक क्रॉपवरचे मेजर डिसीज त्याच्यासाठी लागणारे ती एक चार्टच तयार करा. त्या चार्टमध्ये तुम्ही सरळ ती स्पेसिफिक मेन्शन करत चला प्रत्येक गोष्ट. कॉजल ऑर्गॅनिझम काय प्रत्येकाचा, त्याचा प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम काय, सेकंडरी सोर्स काय, इन्सेक्ट वेक्टर असेल तर इन्सेक्ट वेक्टर काय, त्यानंतर त्याचे कंट्रोल मेजर्स काय, असा एक चार्ट तयार करा प्रत्येक क्रॉप वाईज प्रत्येक डिसीजसाठी. म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल की ते वाचलं तुम्ही. कॉजल ऑर्गॅनिझम पाठांतर केले तर तर तुम्हाला सगळ्या दृष्टीने फायदा होतो. कारण आता आपला जो प्रॅक्टिकल एक्झाम असते त्याचबरोबर थिअरी एक्झाम, त्या दोन्हीमध्ये नाही म्हटलं तरी तुमच्या 150 मार्कापैकी 25 मार्क तुम्ही तिथं कव्हर करून जात असताय.
फक्त कॉजल ऑर्गॅनिझम पार्ट असतील तर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतील किंवा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतील किंवा प्रॅक्टिकलमध्ये अशा पद्धतीने तुमचे कॉजल ऑर्गॅनिझम जरी पार्ट असतील तर तुमचे काय म्हणता येईल त्याला 25 मार्क तुम्हाला इझिली भेटून जातील तिथं. तर तुम्ही त्या पद्धतीने तिथं तयारी करणं गरजेचं आहे. तो चार्ट तयार करा आणि तो चार्ट सुद्धा मला त्याची PDF तयार करून सेंड करा ग्रुपवरती. प्रत्येक तुम्हाला जे काही पाठीमागे मी नोट्स ग्रुपवरती शेअर केलेले आहेत त्यानुसार तुम्ही तुमचं मॅन्युअल जे आहे ते लिहायचं आहे. सगळंच्या सगळं मॅन्युअल लिहून घेतलं आता काय हरकत नाही. आपण लवकरात लवकर म्हणजे आता जरा एक्स्ट्रा लेक्चर घेऊन तुमचा सिलेबस लवकर संपवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शक्य झालं तर आपण एक डेमो प्रॅक्टिकलची टेस्ट घेऊ तुमची आणि याची एक तुम्हाला फायनल एक्झामसाठी ते जर शक्य झाले तर ते पण आपण एक एक्झाम घेऊ. तर त्या दृष्टीने तुम्ही तुमची तयारी ठेवणं गरजेचं आहे. कारण पेपरचं स्वरूप तुम्ही 5व्या सेमिस्टरला बघितलं असेल. म्हणजे असं काय जाणवलं नाही मला पेपर चेकिंगच्या वेळेस की असं 80 पैकी कोणतरी 60च्या वर गेलंय. असे म्हणजे काय म्हणतात त्याला जबरदस्तीने तुम्हाला ते डिस्क्रिप्टिव्हला पास केल्यासारखं झालं. किती मार्क पडायचे 25-30 पडायचे. त्यामुळे जरा सिरियसली घ्या. म्हणजे आता ते काय तुमचे कोणाचे पेपर होते काय माहित नाही, परंतु त्यांच्यापेक्षा वेगळी काय तुमची अवस्था असणार नाही. 40 म्हणजे भरपूर मार्क झाले आणि एखादा चांगला पेपर असेल तर म्हणजे एखादाच ते 100 पेपरमध्ये असा एखादा 60वाला भेटला असेल, 60च्या वर तर कोणीच गेले. आणि आपला हा विषय असा आहे की म्हणजे एकदम तळागाळातला कोण असेल तर तो 60ला राहायला पाहिजे. म्हणजे एवढं स्कोर करण्याचा हा विषय आहे. आणि थोडं अभ्यासाकडे लक्ष द्या. बाकीच्या गोष्टी ह्या चालूच राहणार आहेत. तुमचं खूप नुकसान होतंय, परंतु हे नुकसान जर टाळायचं असेल तर सतत तुमचं अभ्यासात तुम्ही गुंतून राहणं गरजेचं आहे. ते ऑनलाईन लेक्चरला तुमचं लक्ष लागतंय नाही लागतंय, नसेल लागत तर तुम्ही वाचनावर भर ठेवला पाहिजे. तुमचं लिखाण चालू ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जेवढे एंगेज राहाल त्याच्यामध्ये तेवढं तुम्ही पुढच्या दृष्टीने तुमची तयारी होणार आहे. कारण आता झालं 6वं सेमिस्टर तुमचं, राहिलं 1 वर्ष. एका वर्षामध्ये पण आता तुमचं आता नेक्स्ट सेमिस्टर राहील तुमचं राहावे. म्हणजे जरी कॉलेज चालू झालं तरी तुम्ही त्या रावेत असणार आहे, रावे किंवा तुमचं मोड होईल. ते पण काय कुठल्या पद्धतीने होईल आपण पुढे सांगू शकत नाही. परत तुमचं तोच सेम पॅटर्न राहील. ज्यांना मॉड्यूल होतं त्यांना राहावे असेल, राहावे होतं त्यांना मॉड्यूल असेल. तर काय होतं याच्यातनं लक्षात घ्या की तुमच्याजवळ वेळ निघून जाते आणि तुमच्याजवळ काहीच राहत नाही. तर हे आता 5व्या सेमिस्टर पासूनच आपण म्हणजे करणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही नसेल सुरुवात केली तर अजून सुरुवात करा. आता ज्या ज्या विषयांची तुमची एक्झाम राहिली, आता काय 15 दिवसावर एक्झाम आली आहे म्हटल्यावर तुम्ही तुमची त्या पद्धतीने तयारी, त्या एक्झामच्या दृष्टीने तुमचे मॅन्युअल कम्प्लिशन असेल किंवा प्रॅक्टिकलची बाकीची तयारी असेल किंवा थिअरीची तयारी असेल तर हे वाचन चालू ठेवा. आणि ज्यावेळेस तुमची एक्झाम संपेल तिथून पुढं राहिलेले 1 वर्ष आहे त्यावेळेस तरी तुम्ही पुढच्या भविष्याच्या दृष्टीने तुम्हाला MSc ची तयारी करणं तिथं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एंट्रन्सला ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुमच्याकडे आता साधारणतः आता 1 वर्ष होऊन गेलेलं आहे तुम्ही म्हणजे कॉलेजमध्ये नाही. आणि ज्यावेळेस आपण फिजिकली असतो त्यावेळेस बराच इफेक्ट होत असतो किंवा ते वातावरण असते, तुम्ही सगळे एकत्र असताय त्यामुळं इकडून तिकडून काय म्हणजे काय नाही झालं तर तुमचं काय म्हणता येईल तुमचं डिस्कशन होत असते. त्या डिस्कशन मधून बऱ्याच गोष्टी क्लिअर होत असतात. तसं आता काय होते प्रत्येक जण आपापल्या घरी आहे, त्यामुळे अभ्यासावर लक्ष लागत नाही. तर ते लागत नाही असं म्हणायचंच नाही, निगेटिव्ह थिंकिंग मध्ये राहायचंच नाही. आपल्या तब्येतीची काळजी घेऊन पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये राहून जास्तीत जास्त अभ्यास तुम्ही केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला MSc ला ज्यावेळेस एंट्रन्स देणार आहे त्यावेळेस त्या गोष्टीचा त्रास व्हायला नको. कारण तिथं तर काय पॅटर्न चेंज होणार नाही. ते काय विचार करणार नाहीत की त्यावेळेस कोरोना होता आणि मग ह्या पोरांनी काही कॉलेज केलेलं नाही, मग सोपा पेपर काढला पाहिजे, असं तर काय होणार नाही. तुम्ही आपला ज्यावेळेस 5व्याचा जो पेपर बघितला त्यामध्ये बघितलं असेल बऱ्याच डीपमध्ये बऱ्याच गोष्टी विचारल्या जातात. तर त्यामुळे तुम्ही त्या डेप्थमध्ये जाऊन तो अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आता तुमच्याजवळ तेवढी मॅच्युरिटी आली आहे, म्हणजे तुम्ही काय लहान मुलं राहिलेलं नाहीत, तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवलीच पाहिजे. हां, त्यातनं जर तुम्हाला कुठली गोष्ट समजत नसेल तर तुम्ही जरूर त्या तुमच्या विषय शिक्षकांना फोन करा, विचारा सर मला हे समजलं नाही, असं झालं नाही. हे कधी होणार आहे, तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करणार आहे त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला उद्भवणार आहेत. म्हणजे तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तरच हे कळेल तुम्हाला. अदरवाईज कसं होतंय की तुम्ही काय ते फक्त आपलं ऑनलाईन लावायचं, काय लेक्चर चालू आहे तिथं म्यूट करून ठेवलं काय, आवाज कमी करून ठेवलं काय आणि हेडफोन लावून ठेवला आणि कुठलं लेक्चर
चालू आहे आणि कुठला एखादा प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता येणार नाही. तर आम्ही काय करणार आहे, आमचं काम काय आहे, जेवढं तुम्हाला देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढं चांगलं सांगता येईल तेवढं सांगणार आहे. त्यातलं आता तुम्ही किती घेता हे तुम्हालाच माहित असणार आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल की काय नाही, मी हेडफोन लावून ठेवलाय, मी लेक्चरला हाय, ऑनलाईन दिसतोय तिथं, आणि जर तुम्ही जर ते व्यवस्थित ऐकत नसाल, बघत नसाल, तर ते नुकसान काही शिक्षकांचं नाही, किंवा अटेंडन्ससाठी तर तुम्ही ह्या गोष्टी अजिबात करू नका. कारण अटेंडन्स तुम्ही तिथे दिसाल, परंतु तुम्हाला काय कळलं त्यातलं हे महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही ही जाणीवपूर्वक लक्ष देऊन प्रत्येक गोष्टी केली पाहिजे. वाचनावर जास्तीत जास्त भर द्या. आणि तुम्हाला दुर्दैवानं जी वेळ आपल्यावरती आलेली आहे, ती तुम्हाला काय म्हणता येईल, त्याला चांगल्या गोष्टीत कशी कन्वर्ट करता येईल अशा पद्धतीने तुम्ही तिथे प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर आपल्या प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या ते करा, मॅन्युअल कम्प्लिशन करा. त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या गोष्ट त्यातली काही समजत नसेल, तुम्हाला एखादा क्रॉप समजलं नसेल, किंवा एखाद्या जे डिसीज सायकल समजत नसेल, तर मला तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा. तर त्या पद्धतीने जेवढं तुम्हाला मार्गदर्शन करता येईल तेवढं मी ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. परंतु तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ते तुम्ही लिस्ट करा, प्रत्येक क्रॉप वाईज लिस्ट करा. तुम्ही डिसीज आयडेंटिफाय तुम्हाला करता आले पाहिजे. तुम्हाला फोटो ज्यावेळेस होती त्यावेळेस तुम्हाला 100 फोटो पाठवून देतो मी, की ह्या फोटोवरती तुम्हाला ह्या पद्धतीनं तयारी करायची आहे. तर तुम्हाला ते 100 फोटोग्राफ्स जे आहेत ते तुम्हाला एक फाईल तयार करून ते शेअर करतो. आणि जरी मी समजा नाही शेअर केली तर तुम्हाला 100 डिसीज वरती तर तुम्हाला ते पॅटर्न त्या पद्धतीने तुम्ही तयार करून ठेवा, जे मेजर डिसीज आहेत ते. ठीक आहे. जर तुम्हाला काय अडचण असेल तर विचारा. कोणाला काय अडचण आहे का बाळांनो? ठीक आहे. जर कोणाला काय अडचण नसेल